सर्वांना जय भीम, जय हिंद, जय भारत. नमस्कार, गुड मॉर्निंग. मागील महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिका निवडणुका झाल्या. स्वायत्त संस्थांच्या 29 महानगरपालिकांमध्ये नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, झेडपीच्या निवडणुका झाल्या, जिल्हा पंचायत समितींच्या निवडणुका झाल्या. आज मी ते सांगतो. जे नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा पंचायतीच्या, स्वायत्त संस्थांच्या, महानगरपालिकांच्या निवडणुका, जी लोक निवडणुकीद्वारे निवडून आले ते अमाप पैसा खर्च करून आले. किती खर्च करून आले? अमाप पैसा खर्च करून. कोणी 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, 4 कोटी, तर कोणी 10 कोटी रुपये खर्च करून या निवडणुकीमध्ये मतं विकत घेऊन निवडून आली. का निवडणूक मध्ये आज शेंबडं पोरग रस्त्यावरती का फॉर्म भरायला येतो नगरसेवकाला? कारण नगरसेवक झाला म्हणजे प्रभागातील किरकोळ गोष्टीतून विकासाच्या पैसे आहेत. साधा गटर सफाई असो, साधा रस्ते सफाई असो, साधा फुटपाथ सफाई असो, साधा फुटपाथ दुरुस्ती असो, साधा फुटपाथवरील दिवाबत्ती असो, साधा फुटपाथवरील जाहिरातबाजी असो, या सर्व कामामध्ये प्रत्येक नगरसेवक निधी 25-25 लाख, 25-25 लाख, 25-25 लाख अग्रेषित आहे. भले सरकारी तिजोरीमध्ये नगरपरिषदा, नगरपालिका, झेडपंचायत, महानगरपालिका, स्वायत्त संस्थांमध्ये एक सरकारकडून शासकीय निधी 5 पैसे नसतील. आज महाराष्ट्र शासन मागील 5 वर्षाचा कार्यकाल पाहता सरकारी तिजोरीचा दुरुपयोग, अनावश्यक कामे, लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्व जाहीर करून फुकटचे लोकांना, महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी मतदानासाठी पैसे वाटले गेले तिजोरीतून. कोणत्याही संविधानिक घटना आणि संविधानिक घटनाप्राप्त भारतामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये राष्ट्रपती अध्यादेशाशिवाय कुठलंही काम होत नाही. मग तो संसद कायदा असो, मग तो लाडक्या बहिणीला पैसे वाटप असो, थेट पैसे वाटणे असा हा अधिकार कोणालाही प्राप्त नाही. जनतेच्या कराचे पैसे आहेत, ते विकास कामांतर्गत खर्च करायचे असतात, कोणाला थेट देण्यासाठी नसतात. आपत्कालीन गोष्ट आली, चक्रीवादळ आलं, ढगफुटी झाली, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ पडला, शेतकरी आत्महत्या, अशा प्रकारे आपण थेट निधी देण्याची तरतूद आहे. परंतु निवडणुका आल्या म्हणून लाडकी बहीण योजना आणायची आणि तो निधी द्यायचा, हे संवैधानिक घटनापीठाच्या संविधानिक कॅबिनेटमध्ये असा कुठलाही ठराव नाही, असा कुठलाही नियम नाही जो लागू आहे. न्यायालयाने विचारणा केली असता की आम्ही योग्य ती तरतूद केलेली आहे, संविधानिकनुसार योग्य ती तरतूद केली आहे, आम्ही हा निधी देऊ शकतो, अशा प्रकारचे खोटं अपप्रचार न्यायालयामध्ये सरकार सादर करतं. परंतु मी सांगतो, स्वतंत्र भारताच्या संविधानिक घटनेच्या राज्यामध्ये राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशिवाय अशा कुठलेही थेट निर्णय पैसे वाटपाचे होत नसतात. आरक्षण देणं अगर रद्द करणं, आरक्षण देणं अगर रद्द करणं, आरक्षण देणे अगर रद्द करणं हा राज्य सरकारला अधिकार प्राप्त नाही. तो संसदानिक घटनेनुसार कायदा करून राष्ट्रपतीच्या अधिसूचनेद्वारे सगळे निर्णय घेतले जातात, हे तुम्हाला सांगू इच्छितो. त्यामुळे काल ठाणे महानगरपालिकेमध्ये जे लोकप्रतिनिधी, नगरसेवक आले, हे सर्वजण नौके आहेत, अनुभवी नाहीत. त्यांना ट, का, फ, कड,
विकास कामांचं माहिती नाही, महासभेचे नियमावली प्रश्नमाळी माहिती नाही, आणि या नगरपालिकेच्या ज्या ज्या महानगरपालिका निवडणुका झाल्या, ज्या ज्या पक्षाने तिकीट वाटप दिले ते अगदी नियमबाह्य पद्धतीने, ज्यांना अनुभवच नाही आहे काही, ज्यांना अनुभवच नाही काही, अशा लोकांना तिकीट वाटप झाले. कालचे पोरं रस्त्यावरचा भिकारी देखील नगरसेवकाचा फॉर्म भरण्यासाठी इच्छुक असतो. तर का? तर रस्ते सफाई, गटर सफाई, नाले सफाई, फुटपाथ सफाई, उद्यान दुरुस्ती, रस्त्यावरचे दिवे, रस्त्यावरचे फलक लावण्यामध्ये 25-25 लाख निधी असतो. त्यामुळे कोणीही नगरसेवक पण निवडून यायला इच्छुक असतो. हे आमचे लोकप्रतिनिधी, लोकनेत्यांनी दाखवले आहे की मी किती गडगंज श्रीमंत झालो. आज ठाण्यामध्ये माझे 2-2 बंगले आहेत, मुंबईमध्ये बंगला आहे, सरकारी बंगला आहे, 100-150 विकासकांकडे 20% पार्टनरशिप भागीदारी आहे, शाळा आहेत, दवाखाने आहेत, पार्टनरशिप आहे. अशा प्रकारचा श्रीमंत माणूस मी आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता दाखवणारे नेते, लोकनेते ठाण्यामध्ये आहेत. राज्यकर्त्या सत्तर उपमुख्यमंत्री पदावर थेट बोलतो. बोलण्याचा अधिकार लोकशाही संविधानिक घटनेने आणि संसदीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैयक्तिक व्यक्ती स्वातंत्र्याने मला प्राप्त झालेला आहे. आता तुम्ही मला निलंबित करा की कुठलीही कारवाई करा, नाही करू शकत. सेवेमध्ये होतो, परंतु काही न बोलता, काही न करता मी निलंबित होतो. मग आता बोलण्याचा संविधानिक व्यक्ती स्वातंत्र्य अधिकार आहे ना, अधिकार आहे. तुम्ही कितीही घोटाळे करा, तुमच्यावर कारवाई नाही. तुम्ही कितीही घोटाळे करा, सत्तेत मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. मध्य प्रदेशामध्ये श्रीकांत शिंदे फाउंडेशनची दारूची व्हॅन पकडली जाते, ॲम्ब्युलन्स व्हॅन, नुसती व्हॅन नाही तर ॲम्ब्युलन्स व्हॅन पकडली जाते, पैशाची गाडी पकडली जाते, दरे गावामध्ये ड्रग पकडला जातो. खारघरमध्ये चेंगराचेंगरीमध्ये लोक मृत्यू होतात, सदोष मनुष्यवधाचा एन्काउंटर केला जातो. याला दोषी कोण? विकास कामे करताना गर्डर्स पडली जातात, त्याच्यामध्ये लोक मारले जातात. ह्याला जबाबदार कोण? तर मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, राज्यपाल आहेत. कारण लोक आयुक्त कायदा आहे. या लोक आयुक्त कायद्यामध्ये सर्व कायद्याच्या कक्षेमध्ये येतात. लोक आयुक्त कायद्यामध्ये सर्व कायद्याच्या कक्षेत येतात. त्यामुळे सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रवींद्र शिंदे मुंबईमध्ये दाखल महासंचालकांना करणार आहे आणि केलाही आहे. आता हार्ड कॉपी जाऊन जॉईंट सेक्रेटरीवर गुन्हा, MMRD आयुक्तांवर गुन्हा हा दर्ज होणार आहे. मुंबई मध्ये माणूस विकास कामे करता करता जीव मुठीत धरतात. ही विकास कामे नव्हेत, तर टक्क्याची कामं, खोक्याची कामं आणि सर्वसामान्य जीव घेण्याची कामं. सर्वसामान्य लोकांना काय मिळत नाही तर जीव घालवणं हेच त्यांच्या कामी असतं. आम्ही मात्र टक्के कमवतो, खोके कमवतो आणि लोकांना सांगतो आम्ही जनतेतील नेते, आम्ही जनतेतील कार्यकर्ते, आम्ही जनतेचा कार्यकर्ता असं सांगितलं जाते. पण आलेले गडगंज संपत्ती, प्रॉपर्टी हे कुठून आली, काय आली? ईडी, सीडी, आयोग हे काय करतात? ईडी, सीडी, आयोग, लाचलुचपत अधिकारी काय करतात? सत्तेच्या ताटाखालचे मांजर बनतात का? सत्तेच्या ताटाखालचे मांजर बनतात का? सत्तेच्या यांच्यावर कारवाई नाही. हे सर्वसामान्य अधिकारी निलंबित होतो, त्याला कारवाई होते. कोणी काय बोललं त्याच्यावर गुन्हा होतो. अविनाश जाधवला 2021 अटक करून जेलमध्ये टाकले जाते. तिथेच रवींद्र शिंदेला संध्याकाळी निलंबनाची नोटीस येते. हे काय राजकारण झालं? हे काय सत्ता झाली? याला लोकनेता म्हणत नाही की याला सर्वसामान्य कार्यकर्ते, याला खुणशी माणूस म्हणतात, सुडाने भावनेने पेटलेल्या व्यक्ती म्हणतात. केवळ सत्तेचा आधार घ्यायचा आणि विविध सत्ता गाजून अधिकार. आम्ही बिना सत्तेने काम केलेत. आमच्या वडिलांनी संयोगात काम बिना सत्तेने काम केले. आमच्या वडिलांनी महानगरपालिका बसवली, श्रीमंत केले. पण तुम्ही लुटलीत. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.